त्याचबरोबर आणि झाले शिवाजी महाराज. आता मी कन्सेप्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की काय होतं की आपण इंटरनेट बघतो, दिवसभर रात वस्तू बघतो, माणसं बघतो, पण त्याच्यातली एक स्त्री असते ती दिवसभर सकाळपासून ते रात्रीपर्यंत झोपेपर्यंत तिच्या कामामध्ये व्यस्त असते. मग ती कुणाची आई असते, कुणाची बहीण असते, कुणाची पत्नी असते, कुणाची प्रत्येक गोष्टीमध्ये साथीदार असते. पण तिच्यासाठी एक डेडिकेशन आपण विचार नाही करत. त्यामध्ये का आपल्याला टाइम भेटत नाही. आपण काय होतं ती पण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असते की जाऊ दे, माझी फॅमिली आहे, माझा भाऊ आहे, माझा नवरा आहे, त्याच्यामध्ये ती जगलेली असते. तर ते दूर न होण्यासाठी आणि थोडं एंटरटेन म्हणून आणि सगळ्यांना कळलं पाहिजे आजच आपल्या बहिणीसाठी, आपल्या आईसाठी आणि बायकोसाठी वेळ द्यायचा आहे आणि त्यांच्या सुख दुःखात, कारण ते कधी बोलणार नाही आपल्याशी आपल्याला काय एंटरटेन करायचं किंवा आपल्याला कुठे जायचं आहे. आज तुम्ही माझी बघितले असेल, माझी वाईफ प्रज्ञा जाधव, आज अभिमान वाटतोय की माझ्या पाठीमागे मी जास्त वेळ देत नसतो. मी माझ्या पाठीमागे जेवढे डान्स झाले तिने कोरिओग्राफ केले, हँड्स ऑफ. तर हे सगळे डेडिकेशनची गरज आहे प्रत्येक महिलांसाठी आणि त्या महिलांना डेडिकेट करून हे गाणं आम्ही प्रेझेंट करतोय. माझा ग्रुप काही चुकला असेल तर माफी असावी. माझा एक छोटासा प्रयत्न आहे, सगळ्यांना आवडत. धन्यवाद. यावेळेस आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. काठपदरी साडी ग पैंजण हे पायामध्ये, नथ कशी शोभे हिच्या नाकी ग, काजळ हे डोळ्यामध्ये, हिरव्या हाती बांगड्या, मराठ मोळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय, माझे बाय थोडं रिलॅक्स होशील काय.